याआधी फडणवीस सीएम असतानाच 10% आरक्षण दिलं होतं असं महाजन यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्षात आरक्षणाबद्दल शब्दही काढला नाही असं महाजन यांनी टीका करताना म्हटलंय। फडणवीसांबद्दल अपशब्द कशासाठी वापरता असा सवालही महाजन यांनी विचारलाय। उपोषण 5व्या दिवशी सुटलेलं आहे जरांगे पाटलांचं। खरं आनंदाचा दिवस आहे आणि देवेंद्रजींनी शेवटी न्याय दिलेला आहे। आपल्याला कल्पना आहे की सुरुवातीला सुद्धा 14 ते 19 मध्ये मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनीच 10% आरक्षण त्या ठिकाणी दिलेलं होतं। पहिल्यांदा असं झालं इतक्या वर्षामध्ये स्वातंत्र्यानंतर की कुणीतरी या गोष्टीची दखल घेतली आणि पहिल्यांदा देवेंद्रजींनीच या ठिकाणी हे आरक्षण दिलेलं होतं। दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये उद्धवजी मुख्यमंत्री असताना ते टिकवू शकले नाही, ते कुठे कायदेशीर आपली बाजू मांडायला कमी पडलेत आणि त्यामुळे ते नाकारलं गेलं। तुम्ही उद्धव ठाकरेंबद्दल बोलतायत की किती चांगले आहेत, 2.5 वर्षामध्ये त्यांनी एक शब्द तरी काढला आरक्षणाचा? टिकवलं तरी तुमचं आरक्षण नाही टिकवलं। काँग्रेसला तुम्ही चांगले म्हणतात, सगळ्यांना चांगले म्हणतायत, म्हणजे आमचे मित्रपक्ष नेते पण शिंदे साहेबांना तुम्ही करता, त्यांनी केलंच आहे, त्यांना चांगलं म्हटलं पाहिजे। अजितदारांना म्हणतात त्यांचे तुम्ही एवढं गुण गौरव करतात, पण ज्या देवेंद्रजींनी तुम्हाला सगळं दिलं त्यांना मात्र फक्त शिव्यांची लाखोली, त्यांच्याबद्दल अपशब्द, म्हणजे हा एकटा माणूस समाजाचा कसा शत्रू आहे, हा कसा दुश्मन आहे, मला हे काही पटलं नाही। म्हणजे मी खरं सांगतो, मी 5 दिवस कमिटीच्या मीटिंगमध्ये होतो, सगळ्या चर्चेत भाग घेतला, देवेंद्रजीकडे आम्ही 4-4 वेळा गेलो, हे सगळं केलं। मी आज गेलो नाही तिथे, पण मला असं वाटतं की कुठेतरी बोलताना ते पद आहे, तो होद्दा आहे, ते आपण थोडं पाळलं पाहिजे काही गोष्टी, आणि त्या पाळल्या गेल्या नाहीत याचं मला निश्चित वाईट वाटलेलं आहे। पण शेवटी एकच मी आपल्याला सांगेल, समाजाला न्याय फक्त देवेंद्र फडणवीसच देऊ शकतात। त्यांनी पूर्वी दिलेलं आहे, आताही दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा पुढच्या भविष्यात आपण बघाल देवेंद्रजीच आपल्या समाजाला न्याय देतील आणि त्यांना सगळ्यांनाच न्याय द्यायचा आहे। ओबीसींनाही द्यायचा आहे, आपल्या समाजातले जे रंजले गालेले लोक आहेत, जे आर्थिकदृष्ट्या नडलेले लोक आहेत, त्यांना सुद्धा न्याय द्यायचा आहे। आणि तो आज सिद्ध केलेला आहे त्यांनी की एवढं ऐकून, एवढ्या शिवांची त्यांना लाखोली आपण वाहिली तरीसुद्धा न्याय द्यायचं काम देवेंद्रजींनी या ठिकाणी केलेलं आहे। 5 दिवस पूर्ण त्यांचं लक्ष, ते जरी आरत्या करत होते बाहेर, जर तुम्ही म्हणतात कार्यक्रम त्यांचे रेग्युलर सुरू होते, पण रात्री 2-2, 3-3, 4-4 वाजेपर्यंत बसून त्यांनी सगळे जे कायदेतज्ञ आहेत त्यांच्याशी बोलून, AG आहेत त्यांच्याशी बोलून, न्यायमूर्ती शिंदे साहेब आहेत त्यांच्याशी बोलून, आमचे विखे पाटील अध्यक्ष होते, आम्ही सगळ्यांनी म्हणजे मिळून हा निर्णय या ठिकाणी केलेला आहे आणि उपोषण सुटलेलं आहे, याचा निश्चित आनंद आम्हाला आहे। त्यानंतर जरांगेंनी पण सुद्धा म्हटलंय की आता वैर संपलं सरकारबरोबरचं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांबरोबरचं वैर माझं संपलं असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणखी एक मुद्दा होता की गॅझेट लागू झाल्यानंतर सगळ्या मराठवाड्यातल्या मराठा बांधवांना आणि मग सातारा आणि औंध हे गॅझेट लागू झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामधल्या मराठा बांधवांना याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल असं तुम्हाला वाटतं का? होईल ना, जे खरं म्हणजे गरजू आहेत त्यापेक्षा जे कायद्याच्या चौकटीत बसतायत अशांना हे सर्टिफिकेट मिळणारच आहे। ओबीसी नाराज होतील असं नाही वाटत? ते मला वाटतं दोन्ही बाजू आम्हाला बघायच्या आहेत, दोन्ही बाजू बघायला। जरांगे पाटलांची मागणी होती की तुम्ही सगळे सोयऱ्यांनाही द्या, ते शक्यच नव्हतं, आम्ही दिलं नाही। त्यांनी सांगितलं सगळे मराठा समाज कुणबी समाज जाहीर करा, ते शक्यच नव्हतं, आम्ही त्यांना तेही समजून सांगितलं, मला वाटतं त्यांनाही ते मान्य झालं। आता हैदराबाद गॅझेटच्या बाबतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि जे असतील ज्यांची नोंद असेल त्यांना दिलं पाहिजे, या मताचे आम्ही सर्व आहोत। आम्हाला न्याय द्यायचाच आहे समाजाला आणि म्हणून आज ते आम्ही मान्य केलेलं आहे।